अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशोवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. म्हणून तयाचा गुरु स्वीकारिती दत्तगुरु. वृक्षाचा विचार थोरू अंगीकारू केला असे. वृक्ष सकळाच्या अधीन लागन अथवा टाकीत तसे तोडून फिरवा पालखीतून अथवा फिरवा सोळावरून. सुख दुःख भोगून ते तो प्रारब्धाधीन. हा घेतला वृक्षगुण सांगून देती श्री गुरु. अतिथी पातला दारासी विनमुख करीना तयासी. जो जे वांछील ते तयासी परोपकारासी करीतसे. तैसा वृक्षापाशी पातला अतिथी पूर्ण फल इच्छित चित्ती. अथवा फळे साल मुळे ती सर्वस्वार्पिती वृक्षते. मुमुक्षु आरती अर्थी येत जरी अर्थ साधायसी. स्वागताने ओपितयासी अन्नधन प्राणासी देतसे. वायू तो सकलांचा विषय जीव प्राणाचा. पूर करे चक कुंभकाचा धंदा तयाचा असे. प्राणायामे मिळवून जाती सकळ विस्मरणे. परी वायुसी लाभहानी अहंकाराने भरत नसे. प्राणाची या हालचालीने क्षुधा उत्पन्न होणे हे तो नैसर्गिक घडणे. क्षुब्ध नये घडे वायूचे तेने कारण होत. काया वाचा चित्त होतसे विचलित. प्राण रक्षणार्थ तळमळतांची तैवेळी कसलाही आहार मिळेल जे सत्वर. मिळो चटणी भाकर विचार ना प्राणासी. आहार चव विचार ना करीतसे प्राणाईसा साचार. सेवन करीत व्यवहार आसक्ती पर ना काही. भुकेला खाय कोंडा निजेला से धोंडा. न करी वितंडा ताळा माळा योगी जायसा. ढळू नये ध्यान धारणा इंद्रिये विकल न व्हावी जाणा. सांभाळीता लिप्तपणा ढळू नये ध्यान प्राण लिप्त ना होत. कृपाळू समत्वे सकलासी असो सामान्य वा ब्रह्मर्षी. सुखराधिकहीन योनिशी समदर्शी वायू जैसा. तैसे साधकाचे कर्म न धरावे उच्च नीच धर्म. कदा न देखे अध वा उत्तम समभावे समभावना. रावासी कुरवाळीत रंकासी ताडित ऐसे ना घडत समत्व वायू तत्वते. प्राणाची ऐसी लक्षणे घेतली से करून श्रवणे. बाह्य वायूची चिन्हे परिसागे सावधान तू. स्पर्श करी सकलाना परी कोठेच गुंतेना. योगी करी विषय सेवना आसक्ती ना कोठेही. असोनी इंद्रिया संगतीत विषय तो सेवित जात. गुण दोष आसक्तीत बोधात बिघडे ना परी. जैसे की आसन उपभोगादी वसन स्त्री सुगंध माल्य जाण. विषयान गुंतत जाळ्या माझी. जैसे वायुनी जाळे उडे परी जाळ्या माझी नातुडे. ऐसे भोग भोगिती गाडे भोगी नातुडे विषया माझी. बहुत सुगंधाच्या पेटी येऊन या देत तया भेटी. परी आसक्ती ना पोटी उठा उठी सुटत असे. म्हणून श्री गुरु वायुसी म्हणून कवटाळीत तयासी. आता अवकाश गुरुसी किम कारणासी गुरुत्व पहा. याचा अर्थ पाहूया. म्हणून दत्त गुरुनी त्यांना गुरु म्हणून स्वीकारले. त्या वृक्षाला पालखीतून फिरवा अथवा सोळावर चढवा. सुख दुःख भोगून आपण मात्र प्रारब्धाधीन राहतो. हा वृक्ष गुण प्रभू दत्तात्रयाने त्यांच्याकडून घेतला. दारामध्ये अतिथी आला त्याला कधी विनमुख पाठवला नाही. जो जे वांछील ते त्याला दिले. तसा वृक्षापाशी जर कुणी अतिथी आला तर त्याला फळ फूल मुळे हे तो सर्व देण्यासाठीच बसलेला आहे. कोणालाच तो काहीही म्हणत नाही अथवा विरोध करत नाही.
आपले सर्वस्व तो देतो, मग मुमुक्षु आरती सर्वांचे तो स्वागतच करीत असतो. पुढील गुरु म्हणजे वायू. जीवाचा जीवन म्हणजे वायू. पूरक रेचक कुंभकाचा हा त्याचा धंदा. प्राणायाम मिळवून सगळे त्याला पुन्हा विसरून जातात, पण वायूला त्याचे दुःख नाही. तो कधी अहंकाराने भरत नाही. उत्पन्न होणे हे तर त्याच्या नैसर्गिकपणामुळे घडतच असते. त्याच्या वाचून प्राण तळमळेल वायूमुळे तर माणसाला भूक लागते. प्राणवायू मिसळला की चटणी भाकर खाऊन माणूस संतोष पावतो. ताडमाड योगी येवो अथवा भोगी, सर्वांना प्राण अर्पणे हे वायूचे काम. तो प्रामाणिकपणे करीत असतो. ध्यान धारणा ढळू नये, इंद्रिये विकल होऊ नयेत, म्हणून या प्राणाचा म्हणजे वायूचा फार उपयोग होतो. तो सर्वांशी कृपाळूपणानेच वागतो. मग तो सामान्य असो वा ब्रह्मऋषी असो किंवा डुकरासारखी हीन योनी असो, तो समदर्शीपणाने वागतो. तसे साधकाने सुद्धा कर्म करीत असताना उच्च नीच असे काही मानू नये. तो आपला धर्म आहे असे समजावे. वायू जसा श्रीमंतांना कुरवाळीत नाही व गरिबांना झोडीत नाही, असे समत्वपणे वागावे. आणखी काही गुण पाहूया. सर्वांना तो स्पर्श करतो, पण तो कोठे गुंतत नाही. योगाने विषय सेवन केले तरी तो मलिन होत नाही, कारण त्यात आसक्ती नसते. आसक्तीत विषय दोष असतात, बोधात मात्र काही बिघडत नाही. जसे आसन वसन म्हणजे वस्त्र, स्त्री, सुगंधी द्रव्य या विषयात तो गुंततच नाही. वायूने लावलेले जाळे उडेल, पण तो त्या जाळ्यात गुंतणार नाही. तसे योग्यांना विषय आवडत नाहीत. सुगंधाच्या द्रव्याच्या पेट्या त्याला आणून दिल्या तरी त्यात आसक्ती नसते. म्हणून श्री गुरुदत्तात्रयांनी वायूला गुरु मानले. सर्वाहून निर्मळ अलिप्तपणाने वागून सोजवळ म्हणून त्याचा हा गुण सोडत नाही. आता पुढे आकाशाला गुरु दत्तात्रयांनी गुरु का मानले हे उद्याच्या भागामध्ये पाहूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर.